शिवराय मित्रांनो, आपण पाहणार आहोत मित्रांनो की मराठा आंदोलक संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि मुंबईकर कूच झालेले सर्व मराठे आणि त्यातच मराठ्यांना आझाद मैदानावर परवानगी नाकारली आणि नंतर हायकोर्टाकडून नाही तर पोलिसांकडून 1 दिवसाची त्या ठिकाणी परवानगीही भेटली। पण मित्रांनो, सकाळी 9:30 ते 5:30 या दरम्यानच त्या ठिकाणी आंदोलन उपोषण जे काय करायचं ते करू शकता अशी चेतावणी पुन्हा सरकारकडून आलेली आहे। तर मित्रांनो, सरकार एका बाजूनं चालढकलपणा करत आहे आणि एका बाजूनं शासन थोडीफार मदत करत आहे। मित्रांनो, त्यामध्ये त्यांनी असाही उल्लेख केला की जे की आझाद मैदान सोडून तुम्ही खारघर हे मैदान निवडू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही आंदोलन करू शकता। मित्रांनो, ते खारघर जे मैदान आहे ते मुंबईच्या ऑपोजिट साईडला आहे आणि बाहेर आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला आत्ताच नेमकं ज्येष्ठ त्या आझाद खारघर मैदानावरली ज्येष्ठ म्हणजे संपूर्ण व्हिडिओ त्या ठिकाणी ॲडव्होकेट केदार साहेब यांनी योगेश केदार साहेब यांनी आपल्याला टाकलेला आहे। तर मित्रांनो, त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे आणि त्या ठिकाणी काय होऊ शकतं हे तुम्ही व्हिडिओमध्ये समोर बघू शकता। त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण त्या ग्राउंडचं व्हिडिओ चित्रीकरण केलेलं आहे आणि त्या ठिकाणची परिस्थिती सध्या काय आहे आणि आपल्याला आरक्षण घेण्यासाठी योग्य ते फक्त आझाद मैदान। तर मित्रांनो, चला व्हिडिओ संपूर्ण बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो मराठा बांधवांना। जय शिवराय। चला व्हिडिओ बघू। जय शिवराय बांधवांनो, काल हायकोर्टानं ज्या खारघरच्या मैदानाच्या संदर्भानं टिप्पणी केली होती किंवा तिथं तुम्ही आंदोलन करू शकता अशा पद्धतीची काही जी चर्चा कालपासून सुरू आहे, मी आणि आपले मुंबईतले समन्वयक चंद्रकांत भोसले दादा आम्ही दोघांनी म्हटलं की बाबा एकदा बघून तरी येऊया नेमका खारघरचं मैदान काय आहे। तर मी आपल्याला दाखवतो, सगळ्यांनी बघा। हे पेठपाडा नावचं मेट्रो स्टेशन आहे। हे असं इथून जे मैदान चालू आहे त्यावरच्या सगळ्या बिल्डिंग असं पूर्ण ते डोंगरांच्या पासून तिकडं असं मला असा अंदाज वाटतो कोपऱ्यापर्यंत हा सरळ एक चौक आहे मोठा। आता मध्ये थोडे बहुत गाडी वगैरे आहे, तुम्ही बघू शकता। इथं पाणी भरलेलं आहे, सगळा चिखल आहे। मराठवाड्यातले मराठे लाखोंच्या संख्येने येणार, हे तर सगळे चिखलात बसवायचे का आपण? काही व्यवस्था नाही, त्यात किती साप असतील, याच्यात किती विचुकाटे असतील काय माहित ना आम्हाला। त्या विचुकाट्यांमध्ये सापांमध्ये राहायची अडचण नाही। हे मैदान जवळपास 700 एकराच्या आसपास असेल अंदाजा, मी म्हणतो 700-800 एकर। माणसं किती आले तर बसतील, त्याची काही अडचण नाही। पण याचा एक सगळ्यात मोठा तोटा काय आहे, तुम्ही इथे 1 वर्षभर जरी राहिला तरी कोणाला काहीच फरक पडणार नाही। आपल्या आंदोलनात दखलच घ्यायची परिस्थिती काही होणार नाही। म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण अंतरवलीत जे काही सभा झालेली असेल तिथली आपण सभा बघितली आहे, ग्राउंड बघितलेला आहे, 100, 200, 300 एकर, त्याच्यापेक्षाही मला खूप मोठं वाटायला लागलं। जर खरंच मराठ्याने जर ठरवलं तर मग आज मागच्या अंतरवलीमध्ये 1-1.5 कोटी लोक आले होते, तर 4 कोटी मराठ्यांनी यायची जर तयारी असेल, मराठ्याने जर ठरवायचं असेल किंवा सरकारला नाही आम्हाला जर द्यायचंच नाही म्हणलं ना सरकारने, तर सगळ्या घराघरातून मराठा निघाला पाहिजे, हे सुद्धा मैदान भरलं पाहिजे अशी तयारी असेल तर करू। पण इथं काही फरक पडणार नाही, एवढ्या करोडो लोकांना बसून ठेवणं आपल्याला अडचणीचं होईल। आपण आझाद मैदान हेच आपलं ध्येय असलं पाहिजे। आम्ही बघूया आज परवानगी कसे काढता येते, काय काढता येते, पण जर समजा काही झालं तर आपल्याला व्यवस्था काय होईल म्हणून आम्ही इथं बघायला आज इथं आलेलो होतो। अडचणी काय आहेत, काय आहे। हे जे दिसतंय ना मैदान, हे अर्धच आहे। अजून ह्या साईडला बी तुम्हाला अगर अजून क्राऊड वाढला तर त्या साईडला मेट्रोच्या पलीकडे जी जागा आहे ती BKC साठी जागा सोडलेली आहे, ती जागा पण सरकार उपलब्ध करून देऊ शकते। पण जसे योगेश दादा बोलले की काही अर्थ नाही इथे बसून, इथे तुम्हाला वर्षभर जरी बसला ना तरी पण काही सरकारला फरक पडणार नाही, उलट त्यांना बरं आहे। चलो काय उपयोग नाही, चला। तर मित्रांनो, आपण बघितलेला व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो। हा व्हिडिओ
मराठा बांधवापर्यंत जास्तीत जास्त गेला पाहिजे. कारण मित्रांनो, आपल्याला कुठंतरी म्हणजेच लाखोच्या संख्येनं जरी आलो, सराटी आंतरवालीला जशी कोट्टीची सभा झाली तशी त्या खारघर मैदानावर सभा झाली किंवा आंदोलन बसलं किंवा उपोषणही बसलं तरी सरकारला काही फरक पडणार नाही. आपल्याला लगेच त्या व्हिडिओमध्ये पाहण्यास म्हणजे आपण व्हिडिओ बघून सर्व माहिती समजली असेल. आणि मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला, आपला देश आपला महाराष्ट्र या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब, लाईक, बेल आयकॉन करायला विसरू नका. मित्रांनो, चला दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचं जीवन चरित्र घेणार आहोत. जय शिवराय, जय महाराष्ट्र.